नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गोठ्यावरती आपण जर शेळी मेंढी संगोपन त्या ठिकाणी करत असाल, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमी खर्चामध्ये आपल्या शेळ्यांना, मेंढ्यांना किंवा बोकडांना जास्तीत जास्त फायदे त्या ठिकाणी कशा पद्धतीने मिळतील, त्या ठिकाणी आपण कुठल्या पावडरचा वापर करायचा, की ज्यामुळे आपल्याला आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये, त्यांच्या पिल्लांमध्ये, बोकडांमध्ये जवळपास सर्व जे काही समस्या आहेत, तर त्या कमी करण्यासाठी मदत होईल. तर या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपण जर आपल्या गोठ्यावरती त्या ठिकाणी शेळी मेंढी संगोपन करत असाल, तर आजचा व्हिडिओ खास आपल्यासाठी आहे. आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत तर त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या पावडरबाबत त्या ठिकाणी माहिती देणार आहोत, तर ही एक आयुर्वेदिक पावडर आहे. आणि या पावडरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे 32 असे आयुर्वेदिक घटक त्या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा बोकडांमध्ये या पावडरचा जर त्या ठिकाणी वापर केला, तर आपल्याला कुठले फायदे हे पाहायला मिळतात. तर यामध्ये मित्रांनो, सर्वात पहिला होणारा जो काही फायदा आहे, तर तो म्हणजे आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये, आपल्या बोकडांमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी या पावडरचा त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा बोकडांमध्ये त्यांची भूक कमी झालेली पाहायला मिळते. ते जर आजारी असतील तर त्या ठिकाणी चारा कमी खात असतात. त्यांना पोटासंबंधित समस्या असतील तर त्या ठिकाणी ते चारा कमी खात असतात. किंवा त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा तणाव आलेला असेल तर त्या ठिकाणी ते चारा कमी खात असतात. त्यांच्यामध्ये जर चारा बदल झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा ते चारा कमी खाताना आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा कुठल्याही प्रकारच्या स्थितीमध्ये आपण जर या पावडरचा वापर आपल्या या पशूंच्या खाद्यामध्ये किंवा आहारामध्ये त्यांना केला, तर त्या ठिकाणी निश्चितच त्यांच्या भुकेची वाढ करण्यासाठी, त्यांना चारा खाण्यासाठी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मदत करण्यासाठी या पावडरचा आपण आपल्या या पशूंमध्ये त्या ठिकाणी उपयोग करू शकतो. त्यामुळे आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांना चारा खाण्याविषयी समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण अवश्य या पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी नक्की करा. मित्रांनो, दुसरा फायदा जो आहे तर तो म्हणजे आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये, बोकडांमध्ये त्यांचे पचन सुधारण्यासाठी या पावडरचा त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या या पशूंमध्ये त्यांचे पचन बिघडलेले पाहायला मिळते. त्यांना वारंवार गॅस होण्याच्या समस्या पाहायला मिळतात. त्यांच्यामध्ये पोटफुगीसारख्या समस्या पाहायला मिळतात. त्यांच्यामध्ये जुलाबासारख्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. तर त्या ठिकाणी जर आपण या पावडरचा वापर आपल्या या पशूंच्या आहारामध्ये केला, तर त्यांना या पोटासंबंधित जेवढ्या काही समस्या असेल, अपचन असेल, गॅस असेल, पोटफुगी असेल, जुलाब असतील, तर या सर्व समस्या ठीक करण्यासाठी आपण त्या ठिकाणी आपल्या पशूंना या पावडरचे चांगले फायदे हे देऊ शकतो. तसंच मित्रांनो, तिसरा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या शेळ्यांमध्ये किंवा आपल्या मेंढ्यांमध्ये त्या जर दूध देणाऱ्या असतील, तर त्यांच्यामध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये वाढ करण्यासाठी सुद्धा या पावडरचा आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. कारण मित्रांनो, या पावडरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी असे काही घटक दिलेले आहेत, की त्यामुळे त्यांची भूक तर वाढतेच, सोबत त्यांचे पचन चांगले राहते आणि त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपल्या शेळ्या मेंढ्या जर दूध देणाऱ्या असतील, तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपण या पावडरचा त्या ठिकाणी वापर करा. आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपण या पावडरचा वापर आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये त्यांना जर कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल, खूप दिवसांपासून ते जर आजारी असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये त्यांना खूप दिवसांपासून आजारी ते पडलेले असतात, तर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये त्यांची भूक कमी झालेली असते, पचन त्यांचे बिघडलेले असू शकते. त्यांच्या शरीरामध्ये जी ताकद पाहिजे, तर ती त्या ठिकाणी नसते. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या पावडरचा वापर जर आपल्या या शेळ्या मेंढ्या किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये जर केला, तर निश्चितच त्यांना लवकरात लवकर रिकव्हर करण्यासाठी सुद्धा आपण या पावडरचा वापर आपल्या या पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. तसेच मित्रांनो, आपण या पावडरचा वापर आपल्या शेळ्या मेंढ्या किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये केल्यानंतर त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. आपल्या गोठ्यामध्ये जर आपल्या या पशूंमध्ये त्यांना वारंवार आजारी पडण्याच्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या पावडरचा वापर आपल्या या पशूंमध्ये करू शकतो आणि त्यांच्यामध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवून त्यांना आजारांपासून त्या ठिकाणी आपण निश्चितच दूर हे ठेवू शकतो. मित्रांनो, शेळी मेंढी संगोपनामध्ये आपल्या जर त्या ठिकाणी गोठ्यामध्ये बोकड असतील, तर आपल्याला त्यांचे वजन वाढवणे हे खूप महत्त्वाचे असते. मग मित्रांनो, आपण त्यांचे वजन वाढवण्यासाठी सुद्धा या जर पावडरचा त्या ठिकाणी वापर केला, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अतिशय चांगले फायदे हे पाहायला मिळतात. कारण मित्रांनो, या पावडरमध्ये आपल्याला असे काही घटक दिलेले आहेत, की ते आपल्या या
बोकडांमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी काम करतात, त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी काम करतात आणि ज्यावेळेस त्यांची भूक वाढलेली असते, त्यांचे पचन चांगले झालेले असते, तर त्या ठिकाणी निश्चितच त्यांचे वजन जे आहे तर ते त्या ठिकाणी वाढलेले आपल्याला पाहायला मिळत असते. त्यामुळे आपण जर आपल्या या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ आपल्याला करायची असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या पावडरचा वापर अवश्य आपल्या या पशूंमध्ये त्या ठिकाणी करा. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला निश्चितच चांगले फायदे हे पाहायला मिळतील. तसेच मित्रांनो, आपण या पावडरचा वापर आपल्या पशूंच्या शरीरावरती जर त्यांना कुठल्याही प्रकारचा तणाव जाणवत असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त हीटच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतील, थंडीमध्ये जास्त थंडीच्या समस्या पाहायला मिळत असतील, आपल्या गोठ्यामध्ये चारा बदल झालेला असेल, त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये आपल्याकडे पाऊस असेल, तर अशा कुठल्याही ऋतूमध्ये आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो काही तणाव आहे, तर तो कमी करण्यासाठी सुद्धा या पावडरचा आपल्याला त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपण आपल्या गोठ्यामध्ये आपल्या शेळ्या, मेंढ्या किंवा बोकडांमध्ये त्यांच्या शरीरावरती त्यांना जर कुठल्याही प्रकारचा तणाव आलेला असेल, व्हॅक्सिनेशन असेल, डिवॉर्मिंग केलेले असेल, तर त्यानंतर सुद्धा आपण या पावडरचा वापर त्या ठिकाणी अवश्य करा. आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा निश्चितच चांगले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, या पावडरचे आपण जे फायदे आहेत तर ते तर पाहिलेलेच आहेत. पण ही पावडर कुठली आहे? तर मित्रांनो, ही जी पावडर आहे तर ती आहे पावडर हिमालयन 32. मित्रांनो, या पावडरमध्ये आपल्याला विविध प्रकारचे 32 आयुर्वेदिक घटक त्या ठिकाणी दिलेले आहेत. ही पावडरचे रिझल्ट देखील अतिशय सुंदर आहेत. आपल्यापैकी बऱ्याचशा पशुपालकांनी त्या ठिकाणी या पावडरचा वापर आपल्या गायींमध्ये केला असेल, आपल्या कालवडी रेडींमध्ये केला असेल, आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये सुद्धा केला असेल. आणि ज्यांनी नसेल केला, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये करून पहा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी सुंदर असे रिझल्ट या पावडरचे पाहायला मिळतील. मित्रांनो, पावडर हिमालयन 32 या पावडरचा वापर करताना आपण आपल्या शेळ्यांमध्ये साधारणतः मोठी जर शेळी असेल, तर त्या ठिकाणी आपण 10 ते 15 ग्रॅम दिवसातून 1 वेळा याप्रमाणे त्या ठिकाणी देऊ शकतो. आणि आपल्या लहान पाठी वगैरे असतील, तर त्यांच्यामध्ये आपण 5 ते 10 ग्रॅम याप्रमाणे त्या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो, ही जी पावडर आहे, तर ती एक पचनासाठी सुद्धा चांगली आहे आणि एक टॉनिक म्हणून सुद्धा चांगली आहे. त्यामुळे आपण आपल्या शेळी मेंढी संगोपनामध्ये आपल्याला जर आपले उत्पादन वाढवायचे असेल, तर त्या ठिकाणी आपण या हिमालयन 32 पावडरचा अवश्य वापर करा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी सुंदर असे रिझल्ट या पावडरचे पाहायला मिळतील. मित्रांनो, या पावडरचा वापर करताना आपण त्या ठिकाणी गुळासोबत मिक्स करून सुद्धा आपल्या पशूंमध्ये देऊ शकतो किंवा बाजरीचे पीठ वगैरे आपण त्या ठिकाणी आपल्या पशूंना देत असाल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण देऊ शकतो किंवा आपण त्यांना कुठल्याही प्रकारचा खुराक देत असाल, तर त्या खुराकात सुद्धा आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. त्यामुळे आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये, त्यांच्या पिल्लांमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये एक टॉनिक म्हणून जर या पावडरचा त्या ठिकाणी वापर करणार असाल, तर आपण या पावडरचा वापर करण्यापूर्वी आपल्या या पशूंमध्ये त्यांचे एकदा त्या ठिकाणी जंतनिर्मूलन करून घ्या आणि नंतर या पावडरचा त्या ठिकाणी वापर करून पहा. मग त्या ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट या पावडरचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, शेळी मेंढी संगोपनामध्ये आपल्याला जर यशस्वी व्हायचे असेल, तर त्या ठिकाणी आपण त्यांचे जंत निर्मूलन हे प्रत्येक 3 महिन्यातून एकदा करणे गरजेचे आहे. त्यांच्या आहारामध्ये त्यांना या हिमालयन 32 पावडर असेल किंवा लिव्हर टॉनिक असेल, इतर कुठलेही टॉनिक असतील, तर त्यांचा त्या ठिकाणी वापर करणे सुद्धा खूप गरजेचे आहे आणि त्यांचे व्हॅक्सिनेशन करणे हे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे आपण त्यांच्यामध्ये डिवॉर्मिंग केल्यानंतर सुद्धा या पावडरचा वापर करू शकतो. त्यांच्यामध्ये व्हॅक्सिनेशन केल्यानंतर सुद्धा या पावडरचा वापर करू शकतो आणि त्यांच्यामध्ये जर त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा तणाव आलेला असेल, चारा बदल झालेला असेल, आजारी असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या पावडरचा त्यांच्यामध्ये उपयोग करू शकतो. त्यामुळे आपण जर आपल्या गोठ्यावरती त्या ठिकाणी शेळी मेंढी संगोपन करत असाल, तर आपल्या गोठ्यामध्ये आपण निश्चित या हिमालयन 32 पावडर त्या ठिकाणी अवेलेबल ठेवा, की ज्यामुळे आपल्याला आपल्या या पशूंमध्ये येणाऱ्या कुठल्याही समस्या ज्या असतील, तर त्या टाळण्यासाठी फायदा पाहायला त्या ठिकाणी मिळेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिमालया या कंपनीच्या पावडर हिमालयन 32 या पावडरचा वापर करून आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांना कशा पद्धतीने फायदे देऊ शकतो, या पावडरचा आपण डोस कशा पद्धतीने त्या ठिकाणी देऊ शकतो, तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.